आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। तुमचे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाव, मग हजर व्हायला का घाबरता? सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला सवाल। तर या गुन्ह्यामध्ये फक्त आकाचे आका सापडू नये, धस यांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये अडचण आणणारी वक्तव्य करू नयेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भाजप नेत्यांसह विरोधकांना विनंती। चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अडथळा आणणार नाही, बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर कराडकडून उज्जैनमधील फोटो पोस्ट, 16 डिसेंबरला मुंडे बंधू भगिनींच्या अभिनंदनासाठी पोस्ट केल्यानंतर कराड गायब। अंजली दमानिया यांचे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली, तर वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच राहणार, दमानिया यांची तक्रार। देवाच्या काठीसारखाच देवाभाऊच्या काठीला सुद्धा आवाज नाही, फडणवीस योग्य न्यायनिवाडा करतील, बीड प्रकरणात तपासामध्ये नावं येतील, त्यांच्यावर कारवाई होणार, खोत यांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 105 बंदुकीचे परवाने रद्द, आणखी काही परवाने रद्द होण्याची शक्यता, एसपींनी माहिती दिल्याची सुरेश धस यांची माहिती। मसाजोग हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाचं तहसीलदारांना निवेदन, फरार आरोपीला अटक करून फाशी देण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्रीवर 100 दिवसांच्या रोडमॅपसाठी आढावा बैठक, 6 विभागांचा आढावा, मंत्री धनंजय मुंडेंची बैठकीला उपस्थिती। मुख्यमंत्री स्वतः बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष देत आहेत, बीड हत्येप्रकरणी दोषींना शिक्षा होणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचं आश्वासन। राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना, या कामांना राज्य शासनाकडून सहकार्य केलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। रामदास आठवलेंकडून आंबेडकर चळवळीचे नेते विजय वाकोडेंच्या घरी सांत्वनपर भेट, वाकोडे कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, आठवलेंचं आश्वासन। आरएसएस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज, विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीमध्ये संघ भाजपसाठी काम करणार।